Good morning, Dr. Sangeeta. Good morning. Today we are going to ask you some quick rapid fire questions. Okay. When should you actually stop exclusive breastfeeding? पहिली गोष्ट, ज्या आईला ब्रेस्ट फिडिंगसाठी पुरेसं दूध येते ते पहिले 3 महिने तरी कमीत कमी फक्त ब्रेस्ट फिडिंगवरतीच भागवलं तर हरकत नाही. म्हणजे त्यांचं वेट गेन जे असतं की पहिल्या 3 महिन्यात कसं महिन्याला 1 किलो 800 ग्रॅम ते 1 किलो अशा पद्धतीने वाढतं, तसंच ते काही दिवस पुढेही ते वाढलं पाहिजे. त्यामुळे ते 3 महिने तरी अजिबात काही देण्याची गरज नाही. चौथ्या 4.5 महिन्यापर्यंतही काही हरकत नाही. पण त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा विनिंग फूड सुरू करता त्यावेळेला त्याच्यानंतर तुम्ही साधारण 1 वर्षभर होईपर्यंत फिडिंग चालू ठेवलं, 1.25 वर्ष 1.5 वर्षापर्यंत पण चालेल, पण त्याच्या पुढे तुम्ही ब्रेस्ट फिडिंग बंद करायला पाहिजे हळूहळू. सुरुवातीला एक सिंगल फूड का मिक्स इंग्रेडियंट्सनी सुरुवात करा? अगदी सुरुवात करताना तुम्ही एक फूडच म्हणजे सुरू केलं तर बरं, कारण कुठलं त्याला पचत नाहीये किंवा कुठलं जास्त नाही. जर आईस वॉटर समजा तुम्ही सुरू केलं तर ते पचतंय की नाही बघून 8 दिवसानंतर पुन्हा दुसरं तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता. आणि मग जरा थोडं मोठं झालं की मग मिक्स फूड दिल्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्युरीज, फिंगर फूड्स और सिरियल्स, व्हॉट इज बेस्ट टू स्टार्ट विथ? प्युरीज पण चालू कराव्यात अशा मताची मी नाही. अगदी इनिशियल फर्स्ट फूड जे असेल ते एकदम असं प्युरीज असतील तर हरकत नाही, पण थोडंसं 4-8 दिवसानंतर त्यांना गिळायला पण यायला लागलं किंवा हे झालं तर सिरियल्स थोडंसं थिकनेस त्यांचा जसं तुम्ही वाढवत जाल तशी त्यांची गिळण्याची प्रक्रिया पण सुरू होईल आणि त्यांना मल्टिपल फूड म्हणजे कंटेंट्स पण तुम्ही देऊ शकाल. त्यावेळेला तुम्ही सगळे नुसते एक्स्ट्रॅक्ट्स त्यांना दिले तर फायबर्स काहीच त्याच्यात नसतील तर मग कन्स्टिपेशनचा वगैरे त्रास होऊ शकतो. विच 3 न्यूट्रिएंट्स डू टॉडलर्स मिस द मोस्ट? आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, मॅग्नेशियम यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या जरा मुलांना कमी पडतात. आईला वाटतं मी हे सगळं द्यायला पाहिजे, म्हणजे काही आया काय करतात, खारा पदार्थ खारा द्या किंवा गोड पदार्थ गोड द्या असं नाही करत. तिला जे वाटतं ते सगळं एकात घालते आणि देते. मुलं तसं खाणार नाही. तुमच्या जिभेला जे चांगलं लागतंय तेच मूल खाणार आहे ना. होममेड वर्सेस पॅकेज्ड बेबी फूड, व्हॉट इज सेफर? घरी बनवलेलं असेल तर ठीक आहे, त्याचे कंटेंट्स तुम्ही बरोबर बनवता की नाही, ते तयार करताना त्याच्यात तुम्ही आवश्यक सगळे इन्ग्रेडियंट्स घातलेत की नाही हे महत्त्वाचं आहे. ते तुम्ही पॅक फूड्स असतात ते कसे केलेले असतात ते बरोबर त्याचं एक याच्यामध्ये प्रोटीन किती पाहिजे, कार्बोहायड्रेट्स किती पाहिजे, त्याचं प्रमाण व्यवस्थित कॅलिब्रेशन त्याचं बरोबर असतं बेसिकली. त्याच्यामध्ये नॅचरल गोष्टी किती वापरलेल्या आहेत, ते सगळे ॲडेड आणि फ्लेवर्डच आहेत की कसं त्याच्यावर पण ते अवलंबून आहे. तर ते तुम्ही दोन्हीचं बॅलन्स करून ठरवलं पाहिजे की काय द्यायचं ते. थँक्यू सो मच.